गृह राज्यमंत्र्यांनी आपल्या आईच्या नावाने बार चालवायचा, तुम्हाला लाज नाही वाटत? ते 2014ला बाळासाहेबांकडे आले, जेव्हा बाळासाहेब गेले होते, म्हणजे शिवसेनेत आले. हे बाळासाहेबांचे विचार आम्हाला शिकवत आहेत. कोणाला उद्देशून बोलताय सर? उदय सामंत असतील, केसरकर असतील, मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो. 2004 मध्ये एकनाथ शिंदे आमदार झाले. 2004 ते 2021 जी काही पदं मिळाली उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदेना मिळाली. ते म्हणतात ना की उद्धव ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. मग ह्याच चमच्याने त्यांनी तुमच्या ताटात वाढलं ना, मग त्या चमच्यातलं तुम्ही खाल्लं. म्हणजे दोन्ही भाऊ एकत्र येतील हे नक्की आहे? आज तरी एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र येतील, कारण दोघांनी हे सांगितलेलं आहे. ज्याने आयुष्यभर भारतीय जनता पक्षाची बाजू, भारतीय जनता पक्ष वाईट स्थितीत असताना लावून धरली, माधव भंडारी. दुसरे मधू चव्हाण, त्यांना काय दिलं भाजपने? एकनाथ शिंदे जेव्हा बंड करत होते, तुम्हाला ऑफर दिली होती? गोष्टी कधी बाहेर कुठल्या सांगू इच्छित नाही, कारण शेवटी मी हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काही गोष्टी पडद्याच्या पुढे असतात, काही पडद्याच्या मागे असतात. आणि पडद्यामागच्या गोष्टी राजकारणाच्या इथिक्स आहेत की त्या पडद्याच्या पुढे आणू नयेत. सर, विधिमंडळाचा मुद्दा काढलाय तर सर्वात आधी तर विधिमंडळात तुम्ही जो आता मुद्दा मांडलेला डान्स बार प्रकरणाचा, तर त्या डान्स बार प्रकरणात तुम्ही नंतर राज्यपालांकडेही गेले, पुरावेही दाखवले, त्यानंतरही योगेश कदमांवर कारवाई का केली जात नाही? आमची अशी अपेक्षा होती की मुख्यमंत्री फार संवेदनाशील आहेत, परंतु आता असं वाटायला लागलं की ते हतबल आहेत. त्याचं कारण असं आहे की ज्या खात्याची जबाबदारी असते, गृह राज्यमंत्र्याची किंवा गृहमंत्र्याची जबाबदारी आहे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची. कायद्याने डान्स बारला बंदी आहे. बरोबर. आणि ज्या कायद्याने डान्स बारला बंदी आहे, ज्या डान्स बारने महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंब उद्ध्वस्त केली, असंख्य कुटुंब देशोधडीला लावली, ते डान्स बार बंद करण्याचं काम स्वर्गीय आर पाटलांनी केलं होतं. आणि प्रत्येक गृहमंत्र्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की त्याच्या राज्यात अशा प्रकारचे उद्योग चालणार नाहीत. परंतु दुर्दैवाने या राज्यामध्ये गृह राज्यमंत्र्याच्या घरातच आईच्या नावाने काढलेला बार हा डान्स बार म्हणून चाललेला आहे. आणि ही अतिशय शर्मेची गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या डान्स बारवरती पोलीस कारवाई करतात. म्हणजे याचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे की तो डान्स बार तिथे चालू होता, त्या संदर्भातले कागदपत्र मी दिली. पोलिसांनी जी 30 मे 2005ला जो छापा टाकला, या छाप्यामध्ये 22 बारबाला सापडल्या, 22 गिरायकं सापडली, 5 स्टाफ होता, अश्लील नृत्य, अश्लील हावभाव, हे सगळं तिकडे चालू होतं. जे पोलिसांनी शूटिंग केलं त्याचे जे पंचनामे केले, त्या पंचनाम्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. पुन्हा हा काय बार आजच त्याच्यावरती रेड होते अशातला भाग नाही. याच्या पूर्वी देखील 2023 मध्ये या डान्स बारवरती 3दा रेड झाली होती. याचा अर्थ हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत. म्हणजे हे असं म्हणू शकत नाही की या डान्स बारमध्ये डान्स बार चालतो हे आम्हाला माहीत नाही. हे म्हणतात आम्ही चालवायला दिला होता. अशी सुटका होऊ शकत नाही. ड्युटीज आणि लायबिलिटीज आहेत एक्साईज ॲक्टमध्ये. त्या ड्युटीज आणि लायबिलिटीमध्ये जबाबदारी कोणाची हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे याच्यात ताबडतोब कारवाई करायलाच पाहिजे होती, परंतु मुख्यमंत्री हतबल दिसत आहेत मला. मित्रपक्षांच्या साथीने सरकार चाललेलं आहे. मित्रपक्षाला नाराज करायचं नाही असं दिसतंय आणि म्हणून त्यांचा अजूनही राजीनामा घेतला जात नाही आहे. मुख्यमंत्री कारवाई करत नाहीयेत किंवा तुम्ही म्हणताय ते संवेदनशील वाटत होते, तर मुख्यमंत्री कुठेतरी पाठीशी घालतायत का योगेश कदमांना? किंवा मुख्यमंत्री पाठीशी घालतायत असं म्हणणं आता योग्य ठरणार नाही, परंतु मित्रपक्षांचा दबाव त्यांच्यावर जरूर आहे आणि मित्रपक्षांच्या दबावामुळे कदाचित ते त्यांना पाठीशी घालत असावे असं माझं मत आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंचा दबाव आहे त्यांच्यावर? नक्कीच एकनाथ शिंदेंचा दबाव आहे. ज्या एकनाथ शिंदेनी धर्मवीर पिक्चर आपण बघितला असेल, या धर्मवीर पिक्चरमध्ये हे शेट्टी लोक डान्स बार चालवतात
आणि महिलांची अप्रतिष्ठा होते म्हणून डान्स बार फोडले असं त्याच्यात चित्रीकरण दाखवलेलं आहे. विधानसभेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी डान्स बार फोडलेले आहेत. ते हेच एकनाथ शिंदे आहेत का की एका बाजूला स्वतःची प्रतिमा अतिशय अशी डान्स बार फोडणारे, महिलांची प्रतिष्ठा राखणारे, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे मंत्री जे डान्स बार चालवत आहेत त्यांना संरक्षण देणारे? हेच एकनाथ शिंदे आहे का? हा महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न आहे. अरे पण रामदास कदमांचं असं म्हणणं होतं की तुम्ही बदला घेताय आणि म्हणून तुम्ही योगेश कदमांच्या डान्स बारचा हा मुद्दा काढला. हा खोटा आहे का? रामदास कदम डान्स बार चालवण्याचं समर्थन करतायत का? हा माझा प्रश्न आहे. याच्यात बदला काय? मी नसतं तर कोणीतरी दुसऱ्याने विचारलं असता. अनैतिक धंदे आपण करायचे म्हणजे बदला काय? तेच म्हणतात ना, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसरं दगड मारू नयेत. आता मी नसता मारला, दुसरा कोणीतरी मारला असता. काचेच्या घरात राहतायत ना, अनैतिक गोष्टी करतायत ना, तुमच्या पत्नीच्या नावाने डान्स बार चालतोय, तुम्हाला लाज नाही वाटत? आणि वरती बदला घेतोय म्हणायचं. माझी चौकशी झाली, माझ्यावरती जे काय आरोप केले गेले चौकशी झाली, चौकशी अंती हे सिद्ध झालं की माझं त्याच्यात काहीच दोष नाही आहे. तशी तुमची पण चौकशी करा. तुमची तर परमिट्स ओपन आहेत, आम्ही तर पुराव्यासकट दिलेलं आहे. आमच्यावर तर नुसतेच आरोप केले गेले होते, त्यांच्यावरती आम्ही पुरावे दिले, सदनात पुरावे दिले. असं नाही की बाहेर कुठे दिले. जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर पुरावे दिलेत. आणि त्याच्यामुळे तिथे आता काही चौकशीची करण्याची काही वेगळी गरज नाही आहे. पोलिसांनी ज्या खात्याचे ते प्रमुख आहेत त्या पोलिसांनीच रेड केलेली आहे. आता स्वतःच्या खात्याने केलेल्या रेडवरती काय प्रश्नचिन्ह ते लावू शकतात? पण हे रामदास कदम आणि नारायण राणे असो तुमच्यावर सातत्याने टीका करतात किंवा आरोप करत असतात. नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा तुमचं आणि त्यांचे संबंध कसे होते? तेव्हापासून काही वैर आहेत का की हे सगळं आता त्यांनी पक्ष सोडल्यानंतर झालं? माझं कोणाशी वैयक्तिक वैर नाही. रामदास कदम, त्यांचा मुलगा हे माझ्याबरोबर मी मंत्री असताना, मी रत्नागिरीचा पालकमंत्री असताना सगळ्यात जास्त निधी मी योगेश कदमना दिलेला आहे. त्यांची प्रत्येक कामं मी केलेली आहेत. माझं वैयक्तिक वैर नाही, परंतु मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या विरोधात मी पक्षीय लढणार. माझी वैयक्तिक कोणाबद्दलही माझा द्वेष नाही. ना नारायण राणेंबरोबर आहे, ना रामदास कदम बरोबर आहे, ना योगेश कदम बरोबर आहे. पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. मी माझ्या पक्षाची बाजू लावून धरणार, माझ्या पक्षाची बाजू मी मांडणार. माझ्या पक्षावर कोण आरोप करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देणार. हे माझं कामच आहे एक कार्यकर्ता म्हणून. पण मग सर जेव्हा शिवसेना सत्तेत होती तेव्हाही योगेश कदमांचे असे हे बार चालत होते, मग तेव्हा हा मुद्दा का नाही उपस्थित केला अशाही टीका परत सांगतो, सावली रेस्टॉरंट अँड बार हे चालवण्याला कोणाचंच काही ऑब्जेक्शन नाही आहे. कारण रेस्टॉरंट बार हा कायदेशीर धंदा आहे. रामदास कदम यांचा हा काय बार आजचा नाही आहे, हा जुना आहे आणि तेव्हापासून चालत होता. त्याला ऑब्जेक्शन असायचं काही कारणच नाही आहे. त्याचं कारण रेस्टॉरंट अँड बारचा बिझनेस करणं, याला कोणाचं ऑब्जेक्शन नाहीच आहे. ऑब्जेक्शन कशाला आहे? डान्स बार चालवण्याला. ऑब्जेक्शन कशाला आहे? अनैतिक धंदे करण्याला. हे डान्स बार 2023 मध्ये रेड झाली तेव्हा तर शिवसेनेत ते नव्हते, शिवसेनेचं सरकार नव्हतं, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या आईच्या नावाने बार चालवायचा, हे सगळ्यात ऑब्जेक्शनेबल आहे. एखाद्या दुसऱ्या माणसाने चालवला असता तर त्याच्यावरही कारवाई करणं आणि तो विषय त्याच्यावरती शिक्षा करणं, हे जे काही कायदेशीर आहे ते केलं जाईल. परंतु गृहराज्यमंत्री ज्याने शपथ घेतली आहे, ज्याने भारतीय घटनेची शपथ घेतली आहे की मी अनैतिक गोष्टींना पाठीशी घालणार नाही, आणि दोन्ही गोष्टी ज्या मी विधानसभेत मांडल्या,
वाळू चोरीचं प्रकरण असेल किंवा डान्सबारचं प्रकरण असेल, या तुम्ही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतात, ज्या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मी विधानसभेत जे मी मांडलं की तुम्ही मंत्री आहात आणि ज्या खात्याचे तुम्ही मंत्री आहात त्याच खात्याशी संबंधित तुम्ही धंदा करताय आणि तो सुद्धा अनैतिक. ज्या खात्याचे तुम्ही मंत्री आहात, जे खातं गरिबांना वाळू देणार असं सांगते 5 ब्रास, त्या खात्याची वाळू चोरून तुमच्या कॉलेजच्या प्रांगणात टाकलेली आहे, ढीकच्या ढीक लागलेले आहेत. म्हणजे तुम्ही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये बसता, तुम्ही ड्युटी अँड लायबिलिटीजमध्ये बसता आणि तुम्ही अगदी बेशरम, ज्याची शरम महाराष्ट्राला वाटते, अशा कारवायामध्ये मोडता आणि म्हणून तुमचा राजीनामा घेतला पाहिजे असं माझं मत आहे. सर, जसं तुमचं म्हणणं आहे की जेव्हा ते तुमच्यासोबत होते तेव्हा फक्त बार आणि रेस्टॉरंट रेस्टॉरंट सुरू होतं, आता हे डान्स आजही किती जणांची आहेत रेस्टॉरंट आणि बार चालवायला काहीच परमिशन. बरोबर. मग तेव्हा त्यांची ही हिंमत नाही झाली किंवा तेव्हा त्यांना ही आयडिया नाही आली किंवा तेव्हा हा व्यवसाय सुरू नाही झाला, मग आता कसं हे सगळं? हा प्रश्न त्यांना विचारा ना, त्यांना का कधीपासून आठवण आली या धंद्यामध्ये. बघा, ठाकरे हा एक नाव आहे, ब्रँड आहे, बरोबर. त्याची एक साहजिक आदरयुक्त भीती आहे. मातोश्रीमध्ये जोपर्यंत हे लोक मातोश्री बरोबर होते तोपर्यंत सगळे व्यवस्थित होते असं आमचं म्हणणं आहे. तेव्हा का नाही चालवले डान्स बार? हे 2023 मध्येच का उघडकीला आलं? म्हणजे अनैतिक मार्गातनं पैसे कमवण्याचे जे काही धंदे आहेत ते आम्हाला सोडल्यापासून त्यांनी सुरू केले असं आमचं म्हणणं आहे. ठीक आहे सर, मी दुसऱ्या मुद्द्याकडे वळते. महापालिकेचा प्रश्न पण बघूयात. महापालिका तोंडावर आहे, दिवाळीच्या नंतर महापालिका लागतील अशी ही कालच घोषणा झाली. तर पण तुमचे जे नगरसेवक आहे, अर्ध्यापेक्षा जास्त नगरसेवक आता शिंदेंकडे गेलेले आहे. तरीही तुम्हाला वाटतंय की तुमची सत्ता परत येईल मुंबई महापालिका? शिवसेना आणि महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका विशेषतः, हे समीकरण आहे आणि हे गेले 25 वर्ष महानगरपालिका शिवसेनेबरोबर आहे. यापूर्वी देखील शिवसेनेत फूट झालेली आहे. 2005ला नारायण राणे गेले, राज ठाकरे गेले, तरी देखील 2007ला शिवसेनेची महानगरपालिकेत सत्ता आली. शिवसेनेचा नगरसेवक जातो ना, नगरसेवक कोण होतो? शिवसेनेमधलाच एखादा कार्यकर्ता. या कार्यकर्त्याला नगरसेवक बनवतं कोण? शिवसैनिक किंवा विभागातले कार्यकर्ते, विभागातले लोक. हे गेले का त्यांच्याबरोबर? तर त्याचं उत्तर नाही आहे. असेही तुम्ही बघताय की तुम्ही पाठीमागचा पूर्ण इतिहास काढून बघा. मुंबई महानगरपालिकेत दर 5 वर्षांनी आम्ही 40 ते 50% उमेदवार आम्ही बदलतोच. त्याचं कारण असं आहे, रिझर्वेशन पडतं, रिझर्वेशनमुळे बदलावे लागतात. काही लोकांना कामं केलेली नसतात म्हणून बदलावे लागतात. काही लोकांना रिझर्वेशनमुळे मिळत नाही संधी, त्यामुळे 50-1% तर असेही बदलले जातात. आज शिंदेंबरोबर जे 50-55 लोक गेले आहेत हे नगरसेवक गेलेत. नगरसेवकाबरोबरचे कार्यकर्ते गेलेले नाही आहेत. आणि शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुका जिंकतो. त्यामुळे जोपर्यंत कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत तोपर्यंत आम्हाला त्याची चिंता नाही. हीच परिस्थिती मुंबईत असताना आम्ही 10 आमदार जिंकलेलो आहोत. 10 आमदार हीच परिस्थिती होती ना. 10 आमदार कशाच्या जोरावर जिंकलो? याचा अर्थ मुंबईमध्ये शिवसेनेचं जे गणित आहे ते अजूनही इंटॅक्ट आहेत. वरचे नगरसेवक गेले असतील, नक्कीच काही ठिकाणी त्याचा फरक पडेल. मी असं कधीच म्हटलं नाही की फरक पडणार नाही म्हणून, पण पक्ष शेवटी कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते नवीन चेहरे निवडून आणतील. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार अशी चर्चा सुरू आहे. म्हणजे जवळपास असं निश्चित झालंय असं देखील सांगण्यात येत आहे. दोन्हीकडून सिग्नल्स पण येत आहेत. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महापालिकेत युती झाली तर निश्चितच त्याचा फायदा मुंबई महापालिकेत होईल.
पण राज ठाकरे तुमच्या सोबत आल्यानंतर तुम्हाला जागा वाटपाचं जे गणित आहे ते बदलावं लागेल, जागा सोडाव्या लागतील. तर त्याचा फॉर्म्युला कसा असेल? बघा, असं आहे, दोन्ही भावंडांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आमचे वैयक्तिक प्रश्न फार गौण आहेत त्याच्यासमोर. त्यामुळे मला असं वाटत नाही की युतीमध्ये जागा वाटप ही काही अडचण असेल. ते दोन्ही भाऊ समंजस आहेत, बसतील आणि त्याच्यातनं मार्ग काढतील. जेव्हा एकदा ठरलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आपण युती करतोय, तर मग बाकीचे सगळे विषय गौण आहेत ते तर कसेही सुटतील. ते खरं आहे सर, पण जसं तुमची ओळख एक लीगल स्ट्रॅटेजी तुम्ही सगळं बघता अशी आहे शिवसेनेत किंवा बाहेर पण, की शिवसेनेची लीगल स्ट्रॅटेजी तुम्ही सांभाळता. तर तुमचं काय मत आहे? कसा बघा, तुमचा अंदाज किंवा? मला याच्यात फार काही अडचण वाटत नाहीये. प्रत्येकाला आपापली ताकद कुठे आहे ते माहिती आहे आणि त्यामुळे ह्याच्यात काय फार मोठी अडचण येईल असं मला आज तरी वाटत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी केव्हा सुरू होतील? ज्यावेळेला निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला. आज प्रत्येकजण आपापल्या परीने अभ्यास करतोय. मनसे अभ्यास करत असेल, शिवसेना अभ्यास करते की कुठले वॉर्ड शिवसेनेसाठी चांगले आहेत, कुठले वॉर्ड मनसेसाठी चांगले आहेत. आणि मला असं वाटतं की त्याच्यात काही फार अडचणीचं नाही आहे, कारण सगळ्यांना सगळं माहिती आहे. पुन्हा मुंबईत हे दोन्ही भाऊ मुंबईतच वाढलेले आहेत, त्याच्यामुळे दोन्ही भावंडांना मुंबई चांगली माहिती आहे. तिकडे काही तिसऱ्या अनिल परबची गरज नाही आहे. हे दोघेही सक्षम आहेत आणि मला तरी आज तरी वाटत नाही की त्याच्यात काही अडचण आहे. म्हणजे दोन्ही भाऊ एकत्र येतील हे नक्की आहे? आज तरी एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र येतील, कारण दोघांनी हे सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी तर हे सांगितलंय की मी हात पकडलाय तो सोडण्यासाठी नव्हे, महापालिका सोबत लढवणार दोघे. आणि त्यांनी पण हे सांगितलेलं आहे राज ठाकरेंनी कालच आपल्या कार्यकर्त्यांना की दोघे भाऊ सोबत येऊ शकतात. आम्ही दोघे एकत्र आलोय, तुम्ही पण का भांडताय, तुम्ही पण सुरू करा. सर 25 वर्ष तुमची सत्ता होती मुंबई महापालिकेवर, पण अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाहीये मुंबईचा. खड्ड्यांचा प्रश्न असो किंवा मुंबई लोकलचा प्रश्न असो किंवा जे पाणी साचतंय ते तर वर्षानुवर्ष तसंच आहे आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. तर तुम्हाला असं वाटतंय की कुठेतरी आपण चुकलोय किंवा यापेक्षा जास्त विकास होऊ शकला असता? बघा, असं आहे की विकासाची डेफिनेशन कोणच सांगू शकत नाही. विकासाची डेफिनेशन काय? मुंबई महानगरपालिकेचं पहिलं कर्तव्य काय आणि विकास या दोन गोष्टी समोरासमोर ठेवा. पहिले तर मुंबई महानगरपालिकेचं कर्तव्य काय? मुंबई महानगरपालिकेला बेसिक ॲम्युनिटीज देणं हे मुंबई महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये पाणी, त्याच्यामध्ये स्वच्छता, हे मुंबई महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे. लोकांचं राहणीमान चांगलं राहावं, वैद्यकीय सेवा, या सगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या बेसिक गोष्टी आहेत. आज आपण विचार करा की मुंबईची भौगोलिक रचना एकंदर बघता 462 स्क्वेअर मीटरच्या पूर्ण परिघामध्ये आज जवळपास 2 कोटी लोक राहत आहेत, ऑफिशियली अनऑफिशियली. एकंदर सगळी यंत्रणा बघता आज मुंबई महानगरपालिका त्यांना पाणी देते, त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेते. मुंबई महानगरपालिका त्यांच्या ज्या बेसिक ज्या गोष्टी आहे त्या बघते. आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेची ज्यावेळेला इंग्रजांनी रचना केली होती त्यावेळेला 20 लाख लोकसंख्या असताना 80 लाख होईल या अपेक्षेने केली होती. तरी देखील आज 2.25 कोटी लोक राहत आहेत मुंबईत. आता प्रश्न राहिला विकासाचा. रस्त्याला खड्डा पडला की मुंबई महानगरपालिकेला जबाबदार धरता, पण कोणाला माहिती आहे की तो रस्ता मुंबई महानगरपालिकेचाच आहे? रस्ते मुंबई महानगरपालिकेचे आहेत, रस्ते PWDचे आहेत, रस्ते MMRDचे आहेत, रस्ते BPTचे आहेत. वेगवेगळ्या एजन्सी रस्त्यावरती काम करत असतात, परंतु दोष कोणाला मिळतो? BMCला. हा 25 वर्ष दोष आम्ही आमच्या अंगावर घेतलेला आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये हेच झालं.
आता तरी शिवसेना दोषी नाही आहे. प्रशासन काम करते. प्रशासन कोणाच्या अंडर काम करते? UD डिपार्टमेंटच्या अंडर काम करते. UD डिपार्टमेंट कोणाच्या अंडर काम करते? एकनाथ शिंदेच्या अंडर काम करते, जे तत्कालीन मुख्यमंत्री होते. मग आता 2.5 वर्षामध्ये जे खड्डे पडले, आता 2.5 वर्षामध्ये ज्या गोष्टी झाल्या, त्याला जबाबदार एकनाथ शिंदेना तुम्ही धरताय का? नाही. फडणवीस सरकारला धरताय का? नाही. राहिला प्रश्न विकासाचा. मुंबईचा कोस्टल रोड कोणी केला? महानगरपालिकेने केला. हे विकासाचं फार मोठं द्योतक नाही आहे का? मुंबईचे महानगरपालिकेची पहिली विकास करण्याचं बेसिक काम जास्त कोणाकडेच असतं माहिती आहे का? राज्य सरकारचं. ज्याच्यासाठी MMR रिजनमध्ये MMRD आहे. हे रस्ते बांधणं, पूल बांधणं, ह्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर ज्या बेसिक गोष्टी ज्या आहेत, या महानगरपालिकेपेक्षा याची जास्त जबाबदारी राज्य सरकारची असते. राज्य सरकारमध्ये 1995 ते 99 आणि 2019 ते 2022 या एवढ्याच कालावधीत शिवसेना सत्तेवर होती. मग इतके उरलेली वर्ष काँग्रेसचं सरकार होतं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत ना. आणि ज्या वेळेला 19 ते 22 सरकार होतं, त्यावेळेला त्या सरकारचा मॅक्झिमम कालावधी हा कोविडमध्ये गेला. आणि प्रत्येक सरकार प्रायोरिटीची गोष्ट करतं. आता कोविडमध्ये प्रायोरिटी काय? माणसांचे जीव वाचवणं. मग त्या प्रायोरिटीमध्ये सरकारने चांगलं काम केलं की नाही? तर केलं. त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सर्टिफाईड केला, त्याला सुप्रीम कोर्टाने केला, त्याला केंद्र सरकारने केलं. म्हणजे याचा अर्थ सरकारने आपलं काम बरोबर केलं. आता एखाद्याच्या घरात लादी साफ नाही झाली त्याला सरकार जबाबदार नाही ना. परंतु हे आरोपाची राळ उठवून द्यायची आणि बदनाम करायचं, एवढंच काम चाललेलं आहे. तर त्यांचं तर असं म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांचं की आता जर 25 वर्ष तुम्ही काहीच केलं नाही तर आम्ही 2.5 वर्षात थोडंफार तरी त्या तुलनेने केलेलं आहे असं दाखवण्याचा. याची समोरासमोर चर्चा करा ना. 25 वर्षात शिवसेनेने काय केलं हे आम्ही सांगू. पुन्हा एक गोष्ट अशी आहे ना, या 25 वर्षात हे आमच्याच बरोबर होते ना. आमचा कारभार जर त्यावेळेला आवडला नाही तेव्हाच बाजूला जायला पाहिजे होतं. बघा, 25 वर्षात भारतीय जनता पक्ष आमच्या बरोबर होती. 2017 पर्यंत महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आमच्या बरोबर होता. मग 25 वर्ष तर नक्कीच नाही. 2017 ते 19 आम्हाला समर्थन देत होता महानगरपालिकेत. 2021 पर्यंत तर त्यांनी प्रश्न नाही विचारले. प्रश्न विचारतायत केव्हा? 2021 पासून 2025 पर्यंत. मग आम्ही एवढे वाईट होतो, आम्ही एवढे काम करत नव्हतो, तर आमच्या मांडीला मांडी लावून सगळी पदं उपभोगली, सगळं आमच्या बरोबरीने केलं. मग तेव्हा तुम्हाला शिवसेना वाईट आहे असं कधीच दिसलं नाही. आता तुम्ही विरोधात गेल्यावरती फक्त आमच्यावरती बोलताय. जर आम्ही खरोखर काम करत नसलो असतो तर 5 वेळा परत परत महानगरपालिका निवडून द्यायला हे मुंबईच्या जनतेला काय मूर्ख समजतात? पण ह्यांच्या हातात नाही ना आम्हाला निवडून द्यायचं. निवडून देणं लोकांच्या हातात आहे ना. लोक ठरवतील आमचं काम चांगलं आहे का वाईट आहे ते. त्यामुळे लोकांच्या समोर जायचं आहे. आता लोक ठरवतील. यांची हिंमत होत नव्हती. आता कोर्टामुळे यांना जावं लागतंय. नाही तर अजून 5 वर्ष या लोकांनी प्रशासकाच्या माध्यमातून चालवली असती. एकनाथ शिंदे तेव्हाच त्यांना जायला हवं होतं एकनाथ शिंदेना असं तुम्ही म्हणताय. पण जर बाळासाहेब आज असते तर एकनाथ शिंदेंनी हा बंड केला असता? बघा, एकनाथ शिंदेंचा बंड हे काय बाळासाहेबांच्या विचाराशी म्हणून बंड नाही आहे. 2.5 वर्ष ते देखील सत्तेत होते.
ज्या एकनाथ शिंदेनी राजीनामा दिला होता भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना मंत्री म्हणून, की मी ह्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, आणि राजीनामा दिला होता कल्याणच्या सभेत. हं. आज एकनाथ शिंदे बरोबर गेलेले लोक, याच्यातली मी तर विधानसभेत यादी वाचली, सांगितलं, याच्यातली कित्येक लोकांनी बाळासाहेबांना भेटले पण नाहीयेत, जे 2014 मध्ये शिवसेनेत आले आणि लढले आणि जिंकले. हं. आता हे आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगणार? एकनाथ शिंदेची कारकीर्द जी फुलली ती 2003 मध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला कार्यकारी अध्यक्षाचा पदभार सांभाळला, हं. 2004 मध्ये एकनाथ शिंदे आमदार झाले. तेव्हापासून एकनाथ शिंदेचा जो काही राजकीय उदय झाला हा तेव्हापासून झाला आहे. ज्या वेळेला बाळासाहेबांनी ऑलमोस्ट सगळा कारभार हा उद्धव ठाकरेंच्या हातात दिलेला होता. 2004 ते 2021 जी काही पदं मिळाली ही उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदेना मिळाली किंवा बाकीच्या लोकांना मिळाली. मग उद्धव ठाकरेंमुळे जे काही मिळालं आपल्याला, ते म्हणतात ना की उद्धव ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. हं. मग ह्याच चमच्याने त्यांनी तुमच्या ताटात वाढलं ना, मग त्या चमच्यातलं तुम्ही खाल्लं, तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की सोन्याच्या चमच्यातलं आपण खातोय. आज तुमचा मुलगा तुमचा पक्ष सांभाळतोय, तो सोन्याच्या चमच्याने नाही जेवत आहे का? तो पण सोन्याच्या चमच्यानेच जेवतोय ना. त्यामुळे असं आहे की आरोप करणं सोपं आहे, वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे, आणि वस्तुस्थितीला सामोरं जाताना त्यांना अंतर्मनात माहिती आहे की काय आहे ते. आणि आम्ही तरी शिवसेना कोणाकडनं शिकायची? यांच्याकडनं, की ज्यांना बाळासाहेब माहीत नाहीत, ज्यांनी बाळासाहेबांना कधी भेटले नाहीत. त्यावेळेला जेव्हा बाळासाहेबांच्या विरोधात लढले, 2009ला जे आमदार झाले, राष्ट्रवादीतनं असतील किंवा दुसऱ्या पक्षातनं असतील, ते बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात लढले ना. ते 2014ला बाळासाहेबांकडे आले, जेव्हा बाळासाहेब गेले होते, म्हणजे शिवसेनेत आले. हे बाळासाहेबांचे विचार आम्हाला शिकवत आहेत. कोणाला उद्देशून बोलताय सर? उदय सामंत असतील, केसरकर असतील, मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो. यांच्याकडनं आम्ही शिवसेना शिकायची, जे 2014ला आले. काढा आपण यादी आणि बघा, हे आमदार आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार आणि हे सांगणार. आणि तुमचे राजकीय उदय कधी झाला, तुम्हाला पदं कधी मिळाली, तुम्ही कधी मोठे झालात? उद्धव ठाकरेंच्या कालावधीत तुम्ही मोठे झालात. आमचं म्हणणं आहे, एखाद्याशी तुमचं समजा पटत नसेल, ठीक आहे ना, असं नाही की प्रत्येकाशीच आपली मतं जुळतात, परंतु खाल्ल्या घराचे वासे मोजू नयेत. सर हे जेव्हा आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे. बरोबर. सर जेव्हा छगन भुजबळ गेले किंवा नारायण राणेंनी पक्ष सोडला, तेव्हा त्यांच्यासोबत कोणताही मोठा चेहरा गेला नाही, यात तुमचा खूप मोठा वाटा होता. मागे तुम्ही सगळं मॅनेज केलं म्हणून मोठे चेहरे यांच्यासोबत गेले नाही, असं म्हटलं जातं आजही. मग एकनाथ शिंदे जेव्हा पक्ष सोडत होते, त्याची कानाकोनही कोणाला नव्हती का? किंवा तुम्ही का थांबवू शकले नाही त्यांना? बघा, जेव्हा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी पक्ष सोडणं, नारायण राणेंनी पक्ष सोडणं, भुजबळांनी पक्ष सोडणं, या सगळ्या गोष्टींमध्ये फरक आहे. भुजबळांनी पक्ष सोडला त्यावेळेला भुजबळांबरोबर 18 लोक गेले होते, 18 आमदार गेले होते. नारायण राणेंनी पक्ष सोडला त्यावेळेला त्यांच्याबरोबर 9 का 11 आमदार गेले होते. यांच्याबरोबर पण साधारण तेवढेच. यांनी जो पक्ष फोडला किंवा जो पक्षावर दरोडा घातला, तो भारतीय जनता पक्षाच्या मदतीने घातला. भारतीय जनता पक्षाने जी काही पक्ष चोरायची जी भूमिका घेतली, पक्ष फोडला नाही, तिसऱ्या वेळेला पक्ष फोडला नाही, त्या तिसऱ्या वेळेला पक्ष चोरला. आम्ही म्हणतो त्याला दरोडा.
आणि तो दरोडा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मदतीने घातला. म्हणजे काय की पूर्ण निवडणूक आयोगामध्ये या पक्षाला मान्यता देणं. बघा, भुजबळ गेले, भुजबळांनी कधी शिवसेना चोरली नाही. राणे गेले, त्यांनी कधी नाही. आमचं पण म्हणणं होतं, तुमचं नाही पटत स्वतःचा पक्ष काढा आणि लढा आमच्याबरोबर. आजही आमचं म्हणणं आहे, स्वतःचा पक्ष काढा आणि लढा. पक्ष चोरून, आणि ते चोरला कोणाच्या जीवावर? भारतीय जनता पक्षाच्या जीवावर. का चोरला? त्यांचं दिल्लीत सरकार आहे, निवडणूक आयोग त्यांच्याकडे आहे, आम्हाला अजून कोर्टातनं न्याय मिळत नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्या यंत्रणा त्यांच्या हातात असल्यामुळे हा पक्ष चोरला गेला. त्यामुळे प्रत्येक घटना जी आहे ती वेगवेगळी आहे, आणि आत्ताची ही घटना ही दरोडेखोरी आहे. पक्ष चोरला तुम्ही म्हणताय सर, चिन्ह पण गेलंय. आता परत ऑगस्टमध्ये सुनावणी आहे विषय. 3 वर्ष झाले, याचा निकाल लागत नाहीये. काय कारण आहे? किंवा आता जी पुढे सुनावणी होणार आहे त्यासाठी तुम्ही काही रणनीती आखली आहे का? बघा, आता असं आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड. एका बाजूने काल सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिसनी काय सांगितलं तेलंगणाच्या प्रकरणात, अपात्रतेच्या बाबतीत एवढा वेळ तुम्ही कसा लावू शकता? ताबडतोब 3 महिन्यात निकाल व्हायला पाहिजे. कोण म्हणतंय? सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश. त्याच सुप्रीम कोर्टचे दुसरे न्यायाधीश काय म्हणतायत की तुमच्या निकालाची एवढी घाई कशाला, तुमच्या सुनावणीची एवढी घाई कशाला? हे दोन कॉन्ट्राडिक्टरी आहे ज्युडिशरी मधले. आमचं म्हणणं आहे, काय तो एकदा आमचा फैसला लावा, न्याय होय नाही काय ते करा. पण तुम्ही हे प्रकरण भिजत घोंगडं ठेवलंय, आणि हा नीतीचा भाग आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आता प्रकरण एवढं लांबलं गेलंय, या प्रकरणामध्ये कार्यकर्त्यांच्या आशा तर आता हळूहळू संपत चाललेल्या आहेत. तुमच्याही संपल्या? बघा, मी तर लढणारा कार्यकर्ता आहे. मी शेवटचं पेन जोपर्यंत न्यायमूर्ती लिहित नाही तोपर्यंत मी अपेक्षेने काम करणारा माणूस आहे. आता सर, हे जे 2 प्रकरणं आहेत, हे दोन्ही प्रकरणं सेम आहे, पण सुप्रीम कोर्टाचा निकाल वेगवेगळा लागतोय. म्हणजे तिकडे 3 महिन्यात निकाल द्यायचं बोलताय, तिकडे 3 वर्ष झाली. दबाव आहे सुप्रीम कोर्टावर? मी असं आत्ता तर म्हणणार नाही, कारण मला न्यायव्यवस्था ही स्वतंत्र असते आणि त्याच्या बाबतीत असं भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु जो काय अनुभव आम्हाला येतोय की आमची सुनावणीच होत नाहीये, याला काय म्हणायचं आम्ही? आधी बाळासाहेबांच्या काळात तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलनं करायचे, तोडफोड व्हायची, केसेस, गुन्हे हे सगळं व्हायचं. आता ते तेवढा आक्रमकपणा राहिला नाहीये. तर लोकांचे जे बघण्यात असं पण येतं किंवा बोलण्यात असंही येतं की तेव्हा शिवसेनेचा जो दबदबा होता तो आत्ता राहिला नाही. असं आहे बघा, शेवटी तुमची पिढी बदलत जाते. आताची पिढी डिजिटल पिढी आहे. आता रस्त्यावरती उतरून निषेध होत नाही, आता सोशल मीडियावरती निषेध होतो. सोशल मीडियावरती वॉर होतं, जे रस्त्यावरती पूर्व होत होतं आता सोशल मीडियावरती होतं. आणि माझ्या वेळेला जी काय आंदोलनं, गुन्हे, मारामाऱ्या हे ते, त्यावेळेला आम्ही कुठल्याही गोष्टीचा न विचार करता करायचो. हल्ली पालक विचार करतात, माझ्या मुलावरती गुन्हा दाखल झाला, त्याला पासपोर्ट मिळणार नाही, त्याला परदेशात उद्या शिक्षणाला जायचं आहे, त्याच्या नोकरीसाठी त्याला पुढे भवितव्यामध्ये त्याच्यावरती अडचणी येऊ शकतात. हल्ली हे विचार पण वाढलेले आहेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे. बऱ्याचशा. शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे काय, शिवसेनेचे कार्यकर्ते नाही, ती कोणाची तरी मुलं आहेत ना. माझ्या मुलांवरती 2 केसेस झाल्या तर मला काय वाटणार नाही, कारण मी त्या पठडीतनं आलेलो आहे. पण उद्या माझ्या भावाच्या मुलावरती झाल्या, ज्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही, तर तो म्हणणार यार ह्याचं करिअर खराब झालं. या सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या अँगलने बघावं लागतं. आणि म्हणून फक्त शिवसेनाच नाही, सगळ्या पक्षांची, पूर्वी प्रत्येक पक्ष रस्त्यावर उतरत होता, आजही रस्त्यावर उतरण्याच्या बाबतीमध्ये शिवसेना मागे असं मला बिलकुल वाटत नाही. बाकी सगळ्या पक्षांमध्ये शिवसेनाच पुढे आहे, फक्त त्याचं स्वरूप काही वेळेला बदललेलं दिसतंय.
आता सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या 27% ओबीसी आरक्षणाचा होणार आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे काल असंही म्हणण्यात आलं की व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाहीये. तर याचा तुम्हाला तोटा होणार आहे किंवा याच्या मागे पुढे बघा, काही तर घोळ आहे? लोकांचं ईव्हीएम वरचा विश्वास उडालेला आहे. त्यातल्या त्यात अगदी बुडत्याला काठीचा आदर होता तो व्हीव्हीपॅटचा होता, की त्याला असं एक वाटत होतं की 5% का होईना आपल्याला चेक करायला मिळतील. आता तो पण काढून घेतला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात एक शंकेचं वातावरण आहे. आमचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्ष एवढा मोठा पक्ष असं स्वतःला म्हणवतात, मग अशा छोट्या छोट्या गोष्टीला घाबरता का? म्हणजे माझा पक्ष जर जगातला मोठा पक्ष असेल तर मी सांगेन, तुला हरवायचं आहे ना, तुला काय हवं आहे, कशी लढाई हवी आहे, कागदावरती हवी आहे, चला कागदावरती एकदा लढून बघ माझ्याशी, मी तुला हरवून दाखवतो. चल कागदावर समाधान नाही होत आहे ना, एकदा मशीनवर ये, मी मशीनवर दाखवतो तुला. हे का लपवतात? का फाऊल गेम खेळतात? जसं आता आपण बघितलं की 46 लक्ष भगिनींची आता स्क्रुटिनी सुरू झालेली आहे. मग ही 46 लक्ष मतं तुम्ही फाऊल गेम करून मिळवलेली आहेत. 46 लक्ष मतं तुमच्या सगळ्या विधानसभांमधनं कमी करा, डिवायडेड बाय 2 तुम्ही किती लढलेत ते, आणि काढा तुमच्या किती सीट आल्यात त्या. म्हणजे तुम्हाला याचा फायदा होणार आहे असं म्हणायचं? मी आत्ता याच्या बाबतीत काहीच बोलत नाही आहे, परंतु तुम्ही रडीचा डाव खेळले. भगिनींची मतं सरकारच्या पैशातनं तुम्ही विकत घेतली. मग एक प्रकारची करप्ट प्रॅक्टिसच केली ना तुम्ही. तुम्ही त्यावेळेला त्यांना सरसकट दिलं. तुम्ही जर कायदा नीट वापरून दिलं असतं, खरोखर लाभार्थीला दिलं असतं आणि गैरलाभार्थींना त्याच्यापासून वंचित ठेवलं असतं. अरे पुरुषांनी घेतले फायदा, मग तुमची यंत्रणा करत काय होती? कोण पुरुष आहे ते? आणि आता मुख्यमंत्री सांगतात तुम्ही परत द्या, म्हणजे चोरी झाली, मुद्देमाल परत द्या, मग तुम्हाला सोडून देतो. ही कुठली नीती आहे? जसं रामदास कदम यांनी ऑर्केस्ट्राचं लायसन्स परत देऊन टाकलं म्हणून गुन्ह्यात न सुटले का ते? तुम्ही चोरीचा माल परत दिला म्हणजे चोरीच्या गुन्ह्यात सुटत नाहीयेत तुम्ही. चोरी झालेलीच आहे. तसंच 46 लाख पुरुषांनी तुम्ही जर घेतला असेल त्याचा लाभ, तर आता त्यांना दम देतात तुम्ही परत द्या. अरे घेतलेच कसे? 46 लाख महिलांना जर तुम्ही आत्तापर्यंत जर काय आकडा मी वाचतोय, तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने दिले असेल, मग ही 46 लाख मतं तुम्ही करप्ट प्रॅक्टिसने घेतली आणि निवडणुकीत करप्ट प्रॅक्टिसने मतं घेणं हा गुन्हा आहे. बरोबर सर. एक वेगळा प्रश्न. आता आता अधिवेशन झालं, तुम्ही सगळे मुद्दे जे आहेत ते खूप आक्रमकपणे मांडले, मुद्दे सुद मांडले. त्यानंतर एक अशी चर्चा सुरू झाली की आता विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्याकडे बघायला लोकांनी सुरुवात केली. अंबादास दानवे यांचाही कालावधी संपतो विरोधी पक्षनेतेपदाचा 29ला. मुख्यमंत्र्यांनीही तुम्हाला सांगितलं की परब साहेब तयारी करा, तुम्ही इच्छुक आहात? मी पूर्वीपासून सांगतो, मला जी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पाडलेली आहे. पुन्हा ह्या वेळेला तुम्ही बघितलेलं आहे, मला माझी बाजू मांडण्यासाठी काय मला विरोधी पक्षनेते पदच माझ्याकडे असायला पाहिजे? तुम्हाला तुमचं कर्तृत्व दाखवण्यासाठी ते पद तुमच्याकडे असलंच पाहिजे असं काही नाही आहे. मी माझी बाजू एक साधा आमदार म्हणून मांडलेली आहे. मी विरोधी पक्ष नेते पद असेल म्हणून मी हे करू शकतो असं नाही आहे. आता विरोधी पक्ष नेतेपद हे संख्याबळानुसार दिलं जातं. काँग्रेसची अजूनही आमच्याकडे 29 तारखेपर्यंत संख्याबळ आमचं आहे. आता त्याच्यानंतर काय संख्याबळ होईल त्यावरती जे ठरेल. आणि मी आजही सांगतो की मी पक्षाकडे कधी कुठली गोष्ट मागितली नाही, याच्या पुढे देखील मागणार नाही. परंतु मला पक्षाने एखादी जबाबदारी दिली तर त्या जबाबदारीपासून मी आजपर्यंत कधीच पळालेलो नाही आणि मी नेटाने प्रत्येक गोष्ट लावून धरलेली आहे. पण तुमची इच्छा आहे का सर? कार्यकर्त्यांची इच्छा हा पक्षामध्ये विषयच नसतो. माझी इच्छा काही असेल
शेवटी माझं प्रगती पुस्तक तपासण्याची जबाबदारी माझ्या पक्षप्रमुखावर आहे. त्यांना वाटलं की माझं कर्तृत्व आहे, मी त्या पदाला लायक आहे, तर देतील. शेवटी माझं माझं प्रगती पुस्तक तपासण्याचा अधिकार फक्त पक्षात एकाच माणसाला आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरेंना आहे, जो बाळासाहेबांना होता. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे दिला. त्यांना जर योग्य वाटलं तर करतील, त्यांना जर योग्य वाटलं नाही तर नाही करणार. पण त्यांना पण योग्य वाटलं आणि परिस्थितीमध्ये निकषात बसत नसेल तर ते देखील काय करतील. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद हा काय फार मोठा विषय असं मला वाटत नाही. जर आता पक्षाने तुम्हाला एवढी वर्ष तुम्ही विधान परिषदेवर आहात, उद्या पक्षाने तुम्हाला विधानसभा लढवण्यासाठी सांगितलं तर तुम्ही लढवणार विधानसभा? मी तुम्हाला परत सांगतो, मला उद्या पक्षाने नगरसेवक जरी बनायला सांगितलं, पक्षाचा आदेश मी कधीच डावलणार नाही, पण तो आदेश असला पाहिजे. तुम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कसे वाटतं, त्यांचं काम कसं वाटतं? बघा, देवेंद्र फडणवीस या माणसाबद्दल माझं मत चांगलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग नाही आहे. दुसरी गोष्ट, प्रचंड हुशार आहेत. परंतु एवढे सगळं असताना देखील ते आता हतबल आहेत. मला त्यांच्या हतबलतेची कीव वाटते. पण सर, ते का हतबल आहेत याचं काही कारण नाही? म्हणजे शिंदे कसं प्रेशर करू शकतात? दोन्ही पक्ष जे आता त्यांनी ज्या कुबड्या घेतलेल्या आहेत, त्या दोन्ही पक्षांच्या कुबड्या एवढं मोठं राक्षसी पाठबळ आहे आता त्यांच्या हातात. कुठलाही निर्णय ते घेऊ शकतात. पण आता एवढे कलंकित मंत्री बघा, त्यांना इतकी बदनामी या कलंकित, शेवटी प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्र्यावर शेकते. आणि एवढं सगळं त्यांच्यावर शेकत असताना ते निर्णय घेत नाहीये, याचं मला दुःख वाटतंय. आणि माझी त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाहीये. त्यांनी आपण कणखर बघा, मुख्यमंत्री शेवटी ओळखला कशावर जातो? त्याच्या चाणक्षपणावरती, त्याच्या कणखरपणावरती. शेवटी कॅप्टन हा जो असतो ना, त्याला दोन्ही गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागते. त्याला चांगल्याची पण जबाबदारी घ्यावी लागते आणि वाईटाची पण जबाबदारी घ्यावी लागते. दुर्दैवाने वाईटाची जबाबदारी आता यांच्यावरती सगळी आलेली आहे आणि त्याला ते दुरुस्त करत नाहीयेत. हे फक्त दुसऱ्या पक्षांच्या बाबतीतच होते की स्वतःच्या पण? त्यांच्या पक्षात देखील अंतर्गत कारभारी असतील. काय झालंय, ओरिजिनल भाजपचा जो कार्यकर्ता आहे, ज्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे, तो आता इतका दुःखी आहे. मी नेहमी भारतीय जनता पक्षाकडे बघताना असं बघतो, 35% ओरिजिनल आणि 65% आयात, असा मिळून 100% पक्ष आहे. आणि हे जे ओरिजिनल, ज्यांनी दिवस रात्र कष्ट केलेत, जे बिचारे पक्षाशी खूप प्रामाणिक राहिले, पक्षासाठी अहोरात्र आमच्याबरोबर ज्यांनी आंदोलनं केली, ज्यांनी पक्षासाठी सतरंजा उचलल्या, त्यांना आता कोणाच्या सतरंजा उचलाव्या लागत आहेत? ज्यांच्या विरोधात ते लढले, ज्यांच्या विरोधात त्यांनी काम केलं. कुठे गेले किरीट सोमय्या? या किरीट सोमय्यांनी सगळ्यांवर आरोप केले, अगदी टोकाचे केले, घाणेरडे केले. आज तेच आपण एक फोटो बघितला असेल, मुख्यमंत्री मध्ये बसलेत आणि त्यांच्या बाजूला सगळे टिंटेड, ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत, असे लोक बसलेले आहेत. हे भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल कार्यकर्त्याचं दुःख आहे. एक तर सर, जे तुम्ही सांगितलं की जे कार्यकर्ते होते, जे पक्षासाठी सतरंजा उचलायचे, नाव घेऊ शकता? कित्येक भारतीय जनता पक्षाचे, ज्यांनी आयुष्यभर भारतीय जनता पक्षाची बाजू, भारतीय जनता पक्ष वाईट स्थितीत असताना लावून धरली, ते भाजपचे माधव भंडारी. त्यांना काय दिलं हो भाजपने? दुसरे मधु चव्हाण, एकदा आमदारकी त्यांना दिली, ती सुद्धा बाळासाहेबांनी दिली. ती आमदारकी शिवसेनेच्या कोट्यामध्ये आली होती, ती बाळासाहेबांनी दिली, महाजन साहेबांनी जाऊन विनंती केल्यामुळे. असे जे लोक होते, ज्यांनी आयुष्य आपलं घालवलं, अशा लोकांना बाजूला ठेवून
आलेले उपरे टुपरे, दुसऱ्या पक्षातून आलेले, असे विधान परिषदेत गेले, विधानसभेत गेले, मंत्री झाले. का दुःख वाटणार नाही या कार्यकर्त्यांना? साहजिक दुःख वाटणार. आणि म्हणून जे ओरिजिनल बीजेपीचे कार्यकर्ते होते ते आज काय फार खुश आहेत. सगळीकडे सरकार आहे, म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचं सरकार आहे. परंतु ज्यांनी पक्ष उभा केला ते सगळे आज धुळखात पडलेले आहेत. याला कोण जबाबदार आहे? त्यामुळे हे सगळं करताना आमचं म्हणणं असं आहे, ठीक आहे, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, बाहेरचं लोक घेण्याचा अधिकार आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त दुसऱ्यावर आरोप करू नका, कधीतरी स्वतःकडे पण बघा. कुठेतरी हे जे दोन पक्ष विलीन झाले भाजपसोबत, शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्याच्यामुळे भाजपच्याच कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय का? नक्कीच. आज भाजप 132 होता, फक्त 12 लोकांचीच त्यांना गरज होती. हे 12 जर अपक्ष जमा केले असते व्यवस्थित, तर स्वतःच्या ताकदीवरती ते आज निवडून म्हणजे सरकार बसवू शकलं असतं. आणि 43च्या 43 मंत्री आज भाजपचे झाले असते. जे आज 20 वर थांबलेत, अजून 23 लोकांना संधी मिळाली असती ना. आज त्यांचे किती लोक मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. म्हणजे अतुल कुटेसारखा चांगला, संजय कुटेसारखा विदर्भातला चांगला चेहरा आज मंत्रिमंडळात नाहीये. मी तुम्हाला किती नावं देऊ की जे दिवस रात्र म्हणजे ताकदीचे आहेत लोक, ज्यांना मी बघितलेलं आहे की भारतीय जनता पक्षासाठी कष्ट करणारे लोक. आज ते लोक मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे. हे जर भारतीय जनता पक्षाचं, ठीक आहे, आम्ही तर वाईट आहे, आम्हाला हरवलं, ठीक आहे, पण स्वतःच्या कार्यकर्त्यांना पण मारलं ना तुम्ही. संजय कुटेंना उद्या शिवसेनेत यायचं असेल तुमच्याकडे, तर संजय कुटे काही झालं तरी शिवसेनेत येणार नाही, कारण तो आमच्यासारखाच कडवट आहे. आणि आम्हाला त्या लोकांची फार कदर आहे जे कडवट आहेत, मध्ये कुठल्याही पक्षात असोत. एकनाथ शिंदे जेव्हा बंड करत होते, पक्ष सोडून जात होते, तेव्हा एवढे आमदार ते घेऊन गेले. तुम्हाला ऑफर दिली होती? तुम्हाला सांगितलं? बघा, मला ऑफर दिली की नाही हा प्रश्न नाहीच येत. मी शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की अनिल परब कोण आहे, काय आहे. ऑफर तर इथून तिथून सगळ्यांनाच, कोण असा आहे की ऑफर नाही देत. प्रत्येकाला असं वाटतं की हा माणूस आपल्याबरोबर पाहिजे, त्याला ऑफर जातेच. तुम्हाला आलेली ऑफर? आणि मी या गोष्टी कधी बाहेर कुठल्या सांगू इच्छित नाही, कारण शेवटी मी हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काही गोष्टी पडद्याच्या पुढे असतात, काही पडद्याच्या मागे असतात. आणि पडद्यामागच्या गोष्टी राजकारणाच्या इथिक्स आहेत की त्या पडद्याच्या पुढे आणू नयेत. जेव्हा हे सगळं गुवाहाटीचं प्रकरण सुरू होतं, शिंदेंनी बंड केला, तेव्हा तुमची ईडी चौकशी सुरू होती. मुद्दाम हे करण्यात आलं की तुम्ही रोखू शकता त्यांच्यासोबत जाणं? साधारण मला तर त्याच वेळेला ईडी मध्ये सतत बोलून बसवलं होतं. माझी चौकशी त्याच वेळेला चालू केली होती. कदाचित त्याच्या मागचा डाव हाच असू शकतो की मी बाहेर असू नये. सर, अधिवेशनात आता शंभूराज देसाई आणि तुमच्यामध्ये जो काही वाद झाला, त्यानंतर शंभूराज देसाई परिषदेतच तुम्हाला म्हणाले बाहेर भेट, त्यानंतर बाहेर भेटणं झालं, काही झालं? बघा, मी पुन्हा सांगतो, माझं जे काय भांडण आहे कुठल्याही माणसाशी नाही. माझं भांडण पक्षाशी आहे. पण मी शिवसैनिक पण आहे, आणि नुसता शिवसैनिक नाही तर माझी पूर्ण शिवसेनेची कारकीर्द आहे. मला जर कोणी बाहेर हे आव्हान दिलं तर हे आव्हान पहिलं स्वीकारणारा मी आहे. बाळासाहेबांनी मला हे शिकवलेलंच आहे की आपल्या जर कॉलरला कोणी हात लावला तर त्याला सोडायचं नाही. आणि मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मला जर त्यांनी बाहेर ये सांगितलं असतं मी गेलो बाहेर, पण ते आले नाहीत बाहेर. असं काही बाहेर ये म्हणजे काही तिथे मारामारी होत नाही. आणि आले असते तर काय झालं असतं मला माहीत नाही. आणि मी काय आमदारकीची वगैरे पर्वा करणारा माणूस नाही आहे. मी माझ्या पक्षाची पहिली काळजी घेतो. ज्या पक्षाने मला आमदार बनवलं आहे
मी त्या पक्षाची काळजी न घेता माझी आमदारकी सांभाळत बसलो तर काय फायदा आहे? एखाद्या वेळेला अशा आव्हानामध्ये माझी आमदारकी जाऊ पण शकते. मला त्याची पर्वा नाही आहे, कारण मला पक्षाने दिलं ना. एक सर्वसामान्य घरातला मुलगा 4 वेळा आमदार झाला, हा शिवसेनेमुळे झाला ना. मग माझं काही कर्तव्य आहे की नाही त्यांना परत देण्याचं? त्यामुळे आमदारकी राहिली काय, गेली काय? ज्याच्यामुळे मिळाली त्याच्याचमुळे गेली, तर वाईट वाटायचं कारण काय? बाळासाहेबांबद्दल तुम्ही आता सांगत होते की त्यांनी तुम्हाला शिकवलं, कॉलरला हात लावली तर उत्तर द्यायचं. हा जो आक्रमकपणा आहे तो बाळासाहेबांकडूनच आला आहे तुमच्यात. हे स्वाभाविकच आहे, ते दिसतं. पण जेव्हा तुम्ही आंदोलनाला जायचे किंवा बाळासाहेब होते जेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलनं व्हायची, तेव्हाची नेमका काही आठवणी आहेत तुमच्या किंवा एखादं आंदोलन जे तुम्हाला जन्मभर लक्षात राहील? अशी माझ्या आयुष्यात खूप आंदोलनं आहेत की जी कायमची लक्षात राहतील, आणि अशी खूप आंदोलनं आहेत की ज्याच्यामध्ये बाळासाहेबांनी माझी पाठराखण केलेली आहे. म्हणजे अशी कित्येक आंदोलनं जी बाळासाहेबांच्या हयातीत झाली, आणि रात्री पोलीस तर रात्रीच नेतात आम्हाला. अशी रात्री म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये असं झालेलं आहे की बाळासाहेबांचं इतकं लक्ष होतं माझ्याकडे, आणि त्यांनी मला संध्याकाळी सांगितलं होतं की तुला आज रात्री अटक होईल. आणि त्या दिवशी रात्री बाळासाहेब माझ्यासाठी उठले, फोनवर आले, आणि फोनवरनं त्यांनी जे काय पोलिसांचा समाचार घेतलेला आहे, माझ्या आयुष्यावर लक्षात राहणारी गोष्ट आहे. असे कित्येक प्रसंग आहेत. दंगलीचे प्रसंग असतील, माझ्या वैयक्तिक आयुष्यातले प्रसंग असतील, जिथे बाळासाहेब, उद्धवसाहेब हे माझ्या पाठीशी मजबूतीने उभे राहिलेले आहेत. आता देखील मी एवढ्या चौकशांना सामोरा गेलो, मी हाच विचार करून गेलो की बाळासाहेब आज असले असते तर काय झालं असतं. कारण आपल्याला माहिती आहे भुजबळांवरती ज्यावेळेला अटॅक झाला होता त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं होतं, आपण जर एखादा गुन्हा केला आहे सामोरे जा. आम्ही सगळे शिवसैनिक उठून पोलीस कमिशनर ऑफिसला गेलो आणि सांगितलं आम्ही केलाय गुन्हा. अशी कित्येक आंदोलनं झाली आहेत की बाळासाहेबांचा एक विचार, पोलीस शोधतायत ना, त्यांना कशाला शोधायला लावतो, तू जा उठून. मला ज्यावेळेला ईडीचं समन्स आलं त्यावेळेला मी हाच विचार केला, बाळासाहेब असले असते तर काय झालं असतं. मी गेलो, कारण मी काही चुकीचं केलंच नव्हतं, आणि म्हणून मी कशाला घाबरू. पण उद्धव ठाकरे देखील माझ्या पाठी ठामपणे उभे राहिले. अख्खं ठाकरे कुटुंब माझी चौकशी करत होतं, माझ्या पाठीशी मजबूतीने उभं राहत होतं. आणि एवढं मोठं कुटुंब ज्याच्या पाठीशी उभं आहे त्याला काळजी करायचं कारण काय? खरं आहे ते. एकदा सर मॉलमध्ये पण एक आंदोलन सुरू होतं, त्यावेळी बाळासाहेब त्या मॉलच्या आतच एका सलूनमध्ये होते आणि तिकडे तोडफोड सुरू होती. तो काय किस्सा? हे हॉटेल ITC जे बँड्रा वेस्टला होतं, त्या मॉल नाही, त्यावेळेच्या त्या हॉटेलमध्ये युनियनच्या एक मोर्चा होता, आणि आम्ही सगळे आंदोलन करायला आतमध्ये घुसलो, आणि लक्षात आलं की त्याच हॉटेलमध्ये बाळासाहेब आलेले आहेत त्यांच्या कामासाठी. आणि मग आंदोलनामध्ये जर काही गडबड झाली तर त्याचा त्रास बाळासाहेबांना होऊ नये म्हणून आम्ही तसेच तिथून परत आलो. आणि मग बाळासाहेबांनी मला बोलवलं की काय झालं, तर मग आम्हाला सांगितलं की अरे असं करायचं होतं तर मला अगोदर सांगायचं ना. मी त्यांचा कार्यकर्त्यांवरती फार जीव होता, आणि म्हणून बाळासाहेबांसाठी कधी कोणी कार्यकर्ता कुठल्या गोष्टीला मागे हटला नाही. या मोर्चाबद्दल बाळासाहेबांना माहिती नव्हतं? नाही, तो हॉटेलच्या युनियनचा विषय होता. म्हणजे शिवसेनेचं आंदोलन नव्हतं, ते युनियनचं होतं. अजून एक सर थोडासा वेगळा प्रश्न, असं ऐकण्यात येतं किंवा अशा चर्चा होतात सत्ताधाऱ्यांकडूनही, जे काही डिसिजन मेकिंग असतं शिवसेनेचं किंवा स्ट्रॅटेजी असेल किंवा काहीतरी मोठा निर्णय घ्यायचा आहे, तर रश्मी ठाकरेंचा काय रोल असतो या सगळ्यात? हे काय सगळे आरोप आहेत, हे बदनाम करण्याचं काम आहे, कुटुंबाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे.
मी तरी इतके वर्ष शिवसेना अतिशय जवळनं बघतोय, किंबहुना मातोश्रीच्या बाजूलाच मी राहतो. मला तरी आजही कधी असं आढळलेलं नाही आहे की कुठल्या निर्णयामध्ये त्यावेळेला मासाहेब होत्या त्यांचा किंवा रश्मीवहिनींचा हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ मला तरी कधी आढळली नाही. परंतु बदनामी करताना माणसाची बदनामी अशा ठिकाणी करा की जी लोकांना खरी वाटली पाहिजे. हा डावपेचाचा भाग आहे बदनामीच्या. म्हणजे नेहमी म्हटलं ना की षडयंत्र हे लढाई जिंकण्याचं दुसरं शस्त्र असतं आणि षडयंत्रामध्ये बदनामी करणं हा त्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. हे सगळे त्या टप्प्यातले विचार आहेत. सर, किरीट सोमय्यांबद्दल तुम्ही आता बोलले, आरोप करतात किंवा कारवाया होतील, म्हणजे खूप लोकांवर केले त्यांनी, असं नाही की स्पेसिफिक आहेत काही, पण तुमच्यावरही केले आहेत आरोप, तुमच्यावरही कारवाई होईल. काय त्यांचं वैर आहे तुमच्यासोबत? वैर नाही आहे. त्यांनी तर अतिशय स्पष्ट मुलाखतीत सांगितलं आहे की मला जसं वरदून पक्ष सांगतो तसं मी करतो आणि तो माणूस ज्या वेळेला आमच्या पक्षात येतो त्यावेळेला आम्ही गप्प बसतो. हे त्याने मुलाखतीत सांगितलेलं आहे. म्हणजे पक्षात घेण्यासाठी ही सगळी स्ट्रॅटेजी पक्षात घेण्यासाठी भाजपची स्ट्रॅटेजी असते आणि त्याला घाबरून किती लोक गेले ते आपण बघताय आहात. ईडीमुळे आणि सीबीआय ईडीमुळे, वेगवेगळ्या चौकशांमुळे. भाजपमध्ये एखादा नेता आहे जो तुम्हाला आवडतो, चांगलं काम करतो? भाजप बरोबर मी खूप वर्ष काम केलंय, त्याच्यामुळे ती भाजप जी यांच्याबरोबर मी काम केलंय ते सगळे माझे आजही मित्र आहेत. मी परत सांगतो, वैयक्तिक वैर माझं कोणाशीही नाही. ज्यांनी खरोखर भाजप त्यावेळेला ज्यावेळेला बाळासाहेब आणि अडवाणी साहेब, अटल बिहारी वाजपेयी साहेब हे जे विचारांची भाजप होती, मी तसं महाजन साहेबांच्या हाताखाली काम केलेलं आहे, मुंडे साहेबांच्या हाताखाली काम केलं आहे, विनोद तावडेंच्या हाताखाली काम केलेलं आहे, गडकरी साहेबांच्या हाताखाली काम केलेलं आहे. गडकरी साहेब तर माझे विरोधी पक्ष नेते होते, विनोद तावडे माझे विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळेला त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या आमदारापेक्षा त्यांचा हक्काचा माणूस मी होतो. आणि हे सगळे लोक आजही मला तेवढेच प्रिय आहेत. मी त्यांच्यावर काम केलेलं आहे. पांडुरंग फुंडकर होते, हे सगळे माझे विरोधी पक्षनेते होते आणि त्यांचा सगळ्यात आवडीचा माणूस मी होतो. की त्यांना माहिती आहे की आज हाऊसमध्ये जर आपला मुद्दा लावून धरायचा असेल तर शिवसेनेकडनं अनिल परब आपल्याबरोबर असायलाच पाहिजे. मग गडकरी साहेब असतील, विनोद तावडे असतील, पांडुरंग फुंडकर असतील, या सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. काही काळ मी यांच्याबरोबर काम केलं, आशिष शेलार असेल, फडणवीस साहेब असेल, या सगळ्यांबरोबर मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या मनात असा कुठला आकस नाही आहे. परंतु या सत्तेच्या राजकारणात जी फोडाफोडी जी चाललेली आहे आणि राजकारणाची पातळी जी घसरत चाललेली आहे त्याच्यावरती माझा आक्षेप आहे. येणाऱ्या काळात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल कधीतरी? का होऊ नये शिवसेनेचा मुख्यमंत्री? बाळासाहेबांनी पण ज्या वेळेला सांगितलं की शिवसेनेचा मुख्यमंत्री मी बसवीनच, तेव्हा सगळे म्हणाले कशा बसवणार, पण बसवला. उद्धव साहेबांनी देखील सांगितलं मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवीन, ते बसलेच. पण ते म्हणाले की मी एखादा शिवसैनिकाला बसवीन आणि ते बसवतीलच, हा माझा विश्वास आहे. त्यात आदित्य ठाकरेही आले तर आदित्य ठाकरे असू शकतात? कोणी असू शकेल, जो शिवसैनिक आहे तो बसू शकतो. अगदी सर, खूप छान तुमच्याकडनं माहिती मिळाली खरं तर, आणि खूप छान तुम्ही आम्हाला मुलाखत दिली. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. पुढेही सरकारनं मला तुम्ही अशाच मुलाखती देत राहो अशीच अपेक्षा आहे. धन्यवाद.